टोनिया कोटी जर का मोडली बिडलीस ना तर तुला जित्ताच गाडीन बघ मी. टोन्या जा यांना म्हणव डिंपलला बघून या म्हणव. जा. नाही मी नाही जाणार. एकतर तुला आणलेस मला अजून बी दुखते. जातो का नाहीतर अजून मार खाशील. त्याच्या कशाला गोथाडे तोडतीस ग. थांब मी जाऊन बघून येते. टोन्या काठी दे इकडं माझी. ठीक आहे तुझी काठी. आणि आजी तुला अंधारात दिसणार आहे का पण. मुर्द्या माझ्या डोळे पुढे मग 24 तास अंधारच आहे. मला आलाय मोठा सांगायला. अगं पुढं पायऱ्या आहेत. कळतंय मला. तुझ्या नाकाला तुला शिमूड काढता येतो का. ते मला शिकवतोय अक्कल. ए दीदी आली. ए मम्मी अगं दीदी आली. ए दीदी आली दीदी आली. हे आजी चल. डिंपे कुठे होती एवढ्या उशीर सांग मला. अगं बोल की कुठे गेली होतीस का. जेवायचं थांबलोय अजून आम्ही. भुकन इथं जीव चाललाय आमचा. डिंपे अगं कुठे गेली होती. अगं मम्मी मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी ऍडमिशन घ्यायला चालली म्हणून. मी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर डॉक्टरांना भेटायला गेले म्हणून उशीर झाला. अगं एवढ्या रात्री कशाला जायचं. अगं लय महत्वाचं काम होतं ज्यामुळे डॉक्टर लवकर सुटणार होते. त्यामुळे मला त्यांना अर्जंट भेटावं लागलं बघ. अगं काय बी केलं ना तर तो कंपाऊंडर सुटणार नाही. त्याचा मुडदा बसवला त्याचा. आजी आयुष्यात तुला कधी चांगलं बोलता येणार आहे का नाही ग. डिंपे त्यांच्याकडे ध्यान नको देऊ. त्यांना किती बी समजावलं ना तरी पालत्या गड्यावर पाणी आहे. पण मला सांग तू असं काय केलंस ग. मम्मी मी आता तुम्हाला नंतर सांगते ना. मला ना लय भूक लागली बघ. आपण जेवून घ्यायचं का आधी. बरं बाया नाही सांगितलं तरी बी चालेल. डॉक्टर एकदा सुटून तुझा संसार मार्गी लागला ना मग बरं होईल बघ. चला आता जेवायला. काहीतच गप्पा मारत बसणार आहे. चला वाढती आंध्र टोन्या त्याला आणतो. नाम्या अमर पाहुण्यासनी मुंबईच्या गाडीला बसवून आलो. ते म्हटलं त्यांचं ऑपरेशन आहे. मंजू असते का नाही लय खुश झाले असतील का. तिला तर सदा कदा त्यांचीच का. नाम्या हे नाम्या अरे काय बेताडा संग बोलतोय बरं मी. कसला एवढा विचार करतोयस. बजा डॉक्टर खरंच देवी सिंग असतील तर. हे नाम्या काय डोकं बिकं फिरलंय का तुझं. त्या दिव्या मॅडमनी हे सगळं उभं केलेलं राजकारण आहे कुणासाठी तर डॉक्टरांना अडकवण्यासाठी. हा पण मला वाटत नाही असं काय असं. बजा लगा अरे किती काय काय बोलले मंजू बद्दल. मला सांग तुला तरी पटतंय का ती. आपली मंजू अशी होती वय. अरे नसल तशी. नाही नव्हतीच तशी. पण याचा अर्थ असा होत नाही ना की मंजूचा घातपात डॉक्टरांनी केलाय. नसल केला घातपात हे कशावरून बोलतोयस तू. नाम्या डोक्यात काय किड पडले तोय तुझं. हा का मी दुनासलाय तुझा. डॉक्टरांनी गावासाठी मंजूसाठी किती काय काय केलंय. विसरलाच वय सगळं. काय माहित हे त्यांचे दाखवायचे दात असतील. नाम्या तुलाच लय दात आले का तू बोलू नकोस. तू माझा जिगरी दोस्त आहेस. दोस्ता नको असं वागोस म्हणून गप गुमान ऐकून घेतोय तुझं नाही. डॉक्टर देव माणूस आहे बास. ते सुटणार म्हणजे सुटणारच. बघितलं नाही का कोर्टात काय झालं. काय केलं त्या दिव्या मॅडम. वरडून सांगत होती देवी सिंग म्हणजेच डॉक्टर डॉक्टर म्हणजेच देवी सिंग. पण काय झालं. एक पुरावा गावला का डॉक्टरांच्या विरोधात. कशी तोंड पाडून बसली ती बघितलं नाहीस का. आणि तू कुठल्या तोंडाने आरोप करतोयस ना डॉक्टरांवर. कुठल्या तोंडाने बोलतोयस. शेवटचं सांगतोय डॉक्टर देव माणूस आहेत होतं आणि राहणार. बजरंगाची शपथ घेऊन सांगतोय डॉक्टर सुटणार म्हणजे सुटणारच.
साधारण 20-25 वर्षापूर्वी तुमच्या या अनाथाश्रमात कोणी देवी सिंग नावाचा मुलगा होता का? पाहावं लागेल. मॅडम प्लीज बघता का, कारण खूप महत्वाचं आहे. ओके सर. सॉरी सर, या नावाची कुठलीच नोंद इथे नाहीये. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही परत एकदा चेक करता का? चेक केलं सर, नाहीये. ठीक आहे. या देवी सिंग विषयी तुम्हाला काही माहिती मिळाली की लगेच आम्हाला कळवा. शुअर सर. चला शिकरे. मॅडम, गेल्या 5 वर्षात इथे ज्यांनी ज्यांनी काम केलं, खास करून देवी सिंग या नावाचं कोणी आहे का एकदा चेक कर. सॉरी, पण देवी सिंग हे नाव असलेलं ह्या हॉस्पिटलमध्ये कोणीही नव्हतं. कसं शक्य? तुम्ही परत एकदा चेक करता का प्लीज? हो. शिकरे, तो देवी सिंग जर याच ठिकाणी कामाला होता तर त्याचा काही ना काही पुरावा नक्कीच असेल ना. पण सर, आपण आश्रम, हॉस्पिटल सगळीकडचे रेकॉर्ड चेक केले. त्याचं नाव माहीत असलेला किंवा त्याला पाहिलेला असा कुठेच कुणी नाहीये. असेल, कुठे ना कुठे कोणी ना कोणी नक्कीच असेल. मॅडम, तुम्हाला काही सापडलं का? नाही सर, काहीच रेकॉर्ड नाहीये. ठीक आहे, थँक्यू. चला शिकरे. हे मध्ये जे चष्मा घालून उभे आहेत त्यांना ओळखता तुम्ही? हो, हे आमचे डॉक्टर अजित कुमार देव. डॉक्टर कसला? कंपाऊंडर आहे हा, कोणी माणूस आहे हा. सर, हे शक्य नाही. हे आमचे डॉक्टर अजित कुमार देव. त्यांनी खूप लोकांचे जीव वाचवलेले आहेत. हे कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत. झालं का? वय झालं. अहो, पण घरातल्यांनी प्रश्न विचारून मला लय नाकीनं आणलंय बघा. टिंपल, अजून थोडेच दिवस, त्यानंतर हे नाही करावं लागणार. खरं ना? मला नाही वाटत ते दिव्या मॅडम तुमचा पिछा सोडतील म्हणून. त्या दिव्याचं नको टेन्शन घेऊ तू. तिने कितीही प्रयत्न केला, काहीही केलं तरी देवी सिंग बद्दल तिला कधीच काही कळणार नाही. ते बी आहे म्हणा. पण डॉक्टर, मला एक सांगा, ते देवी सिंगचं तुम्ही अजित कुमार देव कसं काय झाले हो? तुझ्या घरच्यांपासून ती बॅग लांब ठेवा. वय, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी मला. आणि ते आजीपासून, टोण्यापासून पण बॅग लांब ठेव. काय चाललंय डॉक्टर? तुम्ही सारखा विषय बदलताय. ते काय बी नाही, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना देवी सिंगचा अजित कुमार देव कसा झाला, तोपर्यंत मी इथनं जाणार नाही. टिंपल, ज्या गोष्टींचा आपल्याला फायदा नसतो त्या गोष्टी जाणून घेण्यात माणसानं वेळ वाया घालवू नये. वय, पण तुम्ही हे विसरताय की तुमची बॅग माझ्याकडे आहे. त्यामुळं गप गुमानं मला सांगा. टिंपल, हे आते होत आहे. काय आती भीती होत नाही या? तुम्ही हट्टीपणा करता तेव्हा चालता ना. मम्मी हवायच हट्टीपणा केलं तर काय बिघडतंय? आणि असं बी पार्टनरशिप मध्ये सगळं चालतं. सांगा, सांगताय ना? त्या दिवशी दवाखान्यातून पैसे घेऊन मी तिथून पळून गेलो आणि मी पुढे नाव काय दादा तुमचं? गणेश जाधव. हे बघा दादा, ही गोळी रात्री घ्यायची आणि ही जेवणानंतर रात्री. ज्योती मला घाबरायचा. त्याला माझ्याशी असलेला संबंध जाहीर करायला आवडत नव्हतं. का? कारण माझी लाज वाटायची त्याला. त्यामुळे त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही की त्याला एक भाऊ आहे. तू इथे काय करतोस?
मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस, मला आवडत नाही ते. इथे तुला कोणी बघितलं त्यांना कळलं तू माझा भाऊ आहेस आणि तू लपक आहेस तर माझी बदनामी होईल. तू जा बरं इथून. चले शांत बस. इथे तुझ्याशी गप्पा मारायला नाही आलो मी. भाऊ आहेस तू माझा. हक्काचे पैसे घ्यायला आलोय. कसले हक्काचे पैसे? मी काय तुला पैसे वगैरे देणार नाही. हे बघ, इथे मी कष्ट करून पैसे कमवतो, रुग्णांची सेवा करून पैसे कमवत आहे. तुझ्यासारख्या सोऱ्या मारा नाही करत मी. तू जा बरं इथून. ज्योती, मी सुद्धा सोऱ्या मारा बंद करायचं ठरवलंय. कंटाळा आलाय रे असल्या आयुष्याचा. आपल्याला पण तुझ्यासारखी इज्जतवाली जिंदगी पाहिजे. ती संधी कधीच सोडली असतो. मी कितीतरी वेळ तुला संधी दिली पण तू दरवेळी विश्वासघात केलास माझा. हे बघ, मी आता नाही विश्वास ठेवणार तुझ्यावर. माझं जर का त्याच वेळी ऐकलं असतंस तर ही अशी वेळ आली नसती तुझ्यावर. तुझं ज्ञान नको देऊ मला. तुला वाटतं ना मी तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जावं? पैसे दे ना मला, मोकळा कर. हे बघ, यावेळी तुला फसवणार नाही. दे चल. अरे नाही फसवणार बोललो ना. दे चल. हे बघ, ते 20,000 आणि शेवटचे आता परत नाही मिळणार. तू जा. एवढंच? अरे ह्याने काय होणार आहे माझं? अजून दे चल. नाही मिळणार. आणि हे नको असतील तर जा तू. हे बघ, तुला प्रेमानं सांगतोय मी. पैसे दे अजून. आधीच तुला घाबरून मी खूप पैसे दिलेत. आता नाही मिळणार. हे नको असतील तर जा तू. ज्योत्या, तुला अजून पण प्रेमानं सांगतं पैसे दे. त्या दिवशी आई बाबांऐवजी तुझ्यावरून ट्रक गेला असता ना, बरं झालं असतं. किमान आई बाबा तरी जिवंत असत्याच. तुझ्यासारखा बेकारडा भाऊ नसता. ज्योत्या, लय बोललास. लय बोललास. इगो हर्ट केला तू आपला. तुला सांगितलं होतं ना, या जगात ज्या गोष्टी मागून मिळत नाही ते हिसकावून घ्याव्या लागतात. मागने से मिलती है भीख, छीनने से मिलता है हक. या. बोला काका, काय होत आहे? डॉक्टर, पोटात दुखत होतं खूप.
बरं. काय नाही काका, तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला काही गोळ्या देतो त्या घ्या, म्हणजे बरं वाटेल. काका या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम 500 रुपये. डॉक्टर तुमची तर फीस 100 रुपये आहे ना? हो, पण मी माझी फी वाढवली आहे. एवढा? हो, ऍक्च्युली मला गोरगरिबांसाठी मोठं हॉस्पिटल बांधायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे, म्हणून पैसे लागणार आहेत. ठीक आहे, देतो खाली. नाही, खाली नाही, इथेच जमा करा. इथे? हो. स्वतःच्या सख्या भावाचा जीव घेतला तुम्ही? हो, मला त्याचा जीव नव्हता घ्यायचा. मला माझं उर्वरित आयुष्य चांगलं जगायचं होतं, म्हणून मी त्याचं नाव घेतलं, त्याची आयडेंटिटी घेतली आणि जगायला सुरुवात केली. खूप चांगला माणूस होता का तो, खूप उत्तम डॉक्टर होता, कितीतरी पेशंट तपासायचा रोज, खूप पैसे कमवायचा. म्हटलं मला थोडेसे पैसे दे. 20,000 रुपये हातात टेकवले त्याने. अहो, म्हणून का डायरेक्ट खून करायचा का? मग मी दुसरं काय करणार होतो? माझा इगो हर्ट केला त्याने. मी त्याला थोडेसे पैसे मागितले, त्याने दिले नाही. हव्यास नडला त्याला. त्याने मला थोडे पैसे दिले असते तर मी माझ्या मार्गाने गेलो असतो, त्याच्या मार्गाने तू जिवंत असताच. पण नाही. पुढे मी डॉक्टर अजित कुमार हे नाव घेऊन तुमच्या गावात आलो, क्लिनिक सुरू केलं डॉक्टर अजित कुमार या नावाने. आता उद्या कोर्टात दिव्या सिंगने कितीही ठरवलं तरी हे सिद्ध करू शकणार नाहीये की मीच देवी सिंग आहे, कारण देवी सिंगची नोंद कुठेच नाहीये. कुठल्याच कागदपत्रांवर देवी सिंग जिवंत नाहीये.